विद्यार्थी मित्रांनो, TR गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2013 पासून ते 2025 पर्यंत परीक्षेमध्ये झालेले सर्व क्रियापदावरील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच सराव प्रश्नही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन जर असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन येणारे TETचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. बघा, पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? ऑप्शन पहिला आहे गवळी धार काढतो, दुसरा आहे आंबा नासका निघाला, तिसरा आहे मला घरी यावयास रात्र झाली, चौथा आहे सुनील उद्या पुण्याला जाईल. इथे बघा, सकर्मक क्रियापदामध्ये क्रिया करणारा एक आणि ती सोसणारा दुसरा असतो, तेव्हा ते सकर्मक क्रियापद असते. सकर्मक क्रियापदामध्ये कर्म आणि क्रियापद हे दोन्ही असतात. खाली दिलेल्या ऑप्शनपैकी गवळी धार काढतो, गवळी हा कर्ता आहे आणि कर्म म्हणजेच धार काढणे, धार हे कर्म होतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली. इथे बघा, पळू लागली हे क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. याचा पहिला ऑप्शन आहे शक्य क्रियापद, दुसरा आहे संयुक्त क्रियापद, तिसरा आहे प्रयोजक क्रियापद आणि चौथा आहे सकर्मक क्रियापद. इथे करेक्ट ऑप्शन आहे ते म्हणजे संयुक्त क्रियापद. तर संयुक्त क्रियापद म्हणजे आपल्याला संयुक्त क्रियापदामध्ये धातू साधित व सहाय्यक क्रियापदांचे मिळून संयुक्त क्रियापद होत असते. इथे पळू आणि लागली, इथे धातू प्लस आपल्याला सहाय्यक क्रियापद हे आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन आहे संयुक्त क्रियापद. पुढचा प्रश्न आहे, वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ताप उतरल्यामुळे मुलाला चालवते. इथे बघा, चालवते या शब्दाखाली अंडरलाईन आहे. पहिला ऑप्शन आहे सकर्मक क्रियापद, दुसरा आहे सहाय्यक क्रियापद, तिसरा आहे प्रयोजक क्रियापद आणि चौथा आहे शक्य क्रियापद. इथे आपल्याला याचा करेक्ट ऑप्शन जो आहे तो आहे शक्य क्रियापद. शक्य क्रियापद म्हणजे या क्रियापदामध्ये कर्त्याच्या अंगी एखादी क्रिया करण्याचे सामर्थ्य दर्शवले असते. म्हणजेच काय, तर मुलाला चालवते, मुलगा स्वतःहून चालतोय, त्याच्यामध्ये सामर्थ्य चालण्याचं आहे. त्यामुळे इथे शक्य क्रियापद हे होते. पुढचा प्रश्न पाहूया. रावणाने, इथे बघा, जो चौथा प्रश्न आहे तो रायबाने पोतेभर कैऱ्या आणल्या. माफ करा, थोडीशी स्पेलिंग इथे प्रिंट मिस्टेक झालेली आहे. रायबाने पोतेभर कैऱ्या आणल्या. इथे बघा, या वाक्याचं पहिलं ऑप्शन आहे शक्य क्रियापद, दुसरा आहे प्रयोजक क्रियापद, तिसरा आहे भावकर्तक क्रियापद आणि चौथा आहे सिद्ध क्रियापद. याचा जो करेक्ट ऑप्शन आहे तो आहे सिद्ध क्रियापद. या सिद्ध क्रियापद मध्ये जे आणल्या, इथे बघा, सिद्ध क्रियापद म्हणजे आपल्याला सिद्ध क्रियापदामध्ये आपल्याला क्रियापदामधील मूळ धातूला सिद्ध धातू असे म्हणतात. म्हणजेच
धातूचा क्रियापदापणे वापर केल्यास ते सिद्ध क्रियापदापणे असतात. म्हणजेच बघा, आण याच्यावरून आणणे, आणल्या, किंवा जर जा असेल तर जाणे, असे क्रियापद आपल्याला सिद्ध क्रियापद म्हणून आपल्याला पाहायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. वाक्यातील सकर्मक क्रियापद आपल्याला इथे ओळखायचं आहे. पहिलं वाक्य आहे आज भाऊबीज आहे. दुसरं आहे अजिंक्य उद्या नागपूरला जाईल. तिसरं आहे काल खूप पाऊस पडला. आणि जे चौथं वाक्य आहे ते आबोली निबंध लिहिते. इथे बघा, जो चौथा ऑप्शन आहे आबोली निबंध लिहिते, कर्ता कर्म या वाक्यात दिलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. यातील उजाडले या क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. पहिला ऑप्शन आहे भाव कर्तक क्रियापद, दुसरा आहे धातुसाधित क्रियापद, तिसरा आहे संयुक्त क्रियापद आणि चौथा आहे अकर्मक क्रियापद. याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते भावकर्तक क्रियापद हे आहे. आता भावकर्तक क्रियापद म्हणजे काय हे आपण पाहूया. भावकर्तक क्रियापद म्हणजे बघा, इथे वाक्यात क्रिया करणारा कर्ताच असावा लागतो, परंतु काही वाक्यात तो क्रियापदामध्ये सामावलेला असतो, म्हणून या क्रियापदांना आपण भावकर्तक क्रियापदे म्हणतो. म्हणजे बघा, इथे उजाडले, उजेड झाला या अर्थाने आपण त्या क्रियापदामध्येच आपण त्याला कर्ता पाहत असतो, त्याच्यामुळे याचं जे करेक्ट ऑप्शन आहे त्याचं भावकर्तक क्रियापद हे करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? पहिला ऑप्शन आहे मी रस्त्यात पडलो, दुसरा आहे आरोही लाडू खाते, तिसरा आहे आज भाऊबीज आहे आणि चौथा आहे सुनील उद्या जाईल. याचे जे करेक्ट ऑप्शन आहे ते आरोही लाडू खाते याचं करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? इथे बघा, आपला क्रियापद नाही असा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. इथे बघा, सालवाले, दुखावले, वळवळला, बसवले याच्यापैकी जो क्रियापद नसणारा शब्द आहे तो म्हणजे पहिला सालवाले. हा नाम आहे, हा क्रियापद नसून तो नाम आहे, त्यामुळे ते क्रियापद नसल्यामुळे करेक्ट ऑप्शन हा पहिला असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढील क्रियापदामधील प्रयोजक क्रियापद ओळखा. पहिला ऑप्शन आहे निजला, दुसरा आहे बोलवते, तिसरा आहे गेला आणि चौथा आहे देववीण. इथे बघा, आपल्याला प्रयोजक क्रियापद ओळखायचं आहे. प्रयोजक क्रियापद म्हणजे काय, तर वाक्यातील एखादी क्रिया कर्ता दुसऱ्याकडून घडून आणतो किंवा करून घेतो, त्यास आपण प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. याच्यामध्ये बघा, बोलवते हा प्रयोजक क्रियापद आहे. पुढे बघा, सर्व प्रश्न आहेत पुढचे. करविणे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते? बघा, पहिला ऑप्शन आहे प्रायोगिक, दुसरा आहे प्रयोजक, तिसरा आहे संयुक्त आणि चौथा आहे सहाय्यक. इथे बघा, प्रयोजक याचं करेक्ट ऑप्शन आहे, कारण की करविणे
हे प्रयोजक मध्ये मोडतं. पुढचा प्रश्न पाहूया. आजीला अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा. इथे बघा, बसवते याच्या खाली अंडरलाईन आहे. आजीला आता थोडी बसवते. इथे बघा, शक्य, दुसरा आहे संयुक्त, तिसरा ऑप्शन आहे प्रयोजक आणि चौथा आहे साधित. इथे बसविते म्हणजेच इथे आपल्याला शक्य क्रियापद याचा करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते? मी अभ्यास करत नाही. मी आता जातो. मला तिखट खावते. मी गावाला जात आहे. याचे जे करेक्ट ऑप्शन आहे ते मला तिखट खावते याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, माझी पिशवी आण यामधील आण हे कोणते क्रियापद आहे? संकेतार्थ, विद्यार्थी, आज्ञार्थी का चौथं विधानार्थी? याचं आण म्हणजेच आज्ञार्थीमध्ये मोडतं. चौथा आहे बघा, वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. इथे स्थिरवला याच्या खाली अंडरलाईन आहे. चंद्र सीमेरेषेबाहेर जाऊन स्थिरवला. इथे संयुक्त क्रियापद, दुसरं आहे साधित क्रियापद, तिसरं आहे प्रयोजक क्रियापद आणि चौथा आहे ते शक्य क्रियापद. इथे बघा, साधित त्याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते साधित क्रियापद आहे. आता बघा, साधित क्रियापद कशामुळे आहे तर साधित क्रियापदामध्ये नाम, विशेषण, धातू व अवयव अशा विविध जातीच्या शब्दांना जोडून तयार होणाऱ्या शब्दांना आपण साधित क्रियापद म्हणतो. इथे बघा, स्थिरवला म्हणजे स्थिर शब्दाला आपण उंचावला किंवा लांबवणे अशा अर्थाने विशेषणासाठी आपण हे वापरत असतो आणि त्याला पुढे आपण स्थिरवला हे जोडून आपण त्याचा क्रियापद घेतला, त्यामुळे साधित क्रियापदामध्ये त्याचं उत्तर येतं. दुसरा ऑप्शन आहे साधित क्रियापद. आजचा जो शेवटचा प्रश्न आहे, मला 2 मैल चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? इथे बघा, पहिला आहे प्रायोजक क्रियापद, दुसरा आहे संयुक्त क्रियापद, तिसरा आहे शक्य क्रियापद आणि चौथा आहे अनियमित क्रियापद. याचं बघा, शक्य क्रियापद याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे, कारण की शक्य क्रियापदामध्ये कर्त्याच्या अंगी क्रिया करण्याचे सामर्थ्य दर्शवलेलं असतं. त्यामुळे मला 2 मैल चालवते, त्यामुळे चालवतं हा क्रियापद शक्य क्रियापद म्हणून आपण त्याला ओळखतो. याचं करेक्ट ऑप्शन तिसरा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन TET संदर्भातील व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती येणार आहेत. त्यामुळे नवीन असाल तर हे आपल्या TR गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.